हॅलो फ्रेंड्स, आपल्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बायोलॉजीचा फर्स्ट चॅप्टर सुरू करणार आहे. चॅप्टरचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड. काय आहे बघूया. त्याआधी आपण एक 2-3 गोष्टी डिस्कस करूया. पहिली गोष्ट दॅट इज व्हॉट इज बायोलॉजी. बायोलॉजीची डेफिनेशन काय? बायोलॉजीच्या 2-3 डेफिनेशन करता येतात. इट इज डिफाइन्ड ॲज the story of life on earth. Biology is defined as the story of life on earth. बायोलॉजीची आणखीन एक डेफिनेशन निघते. इट इज the study of life and लाईफ प्रोसेसेस. लाईफ आणि लाईफमध्ये असणाऱ्या प्रोसेसेस याचा स्टडी म्हणजे सुद्धा बायोलॉजी. देन इट इज द स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे आपण एकूण 2-3 डेफिनेशन करू शकतो. बायोलॉजी इज द स्टोरी ऑफ लाईफ ऑन अर्थ. Biology is the study of life and life processes, and biology is the study of living things. Then 2-3 टर्मिनॉलॉजी आपल्याला माहित करून घ्यायचे. दॅट इज फर्स्ट इज दी हु इज द फादर ऑफ बायोलॉजी. A well-known scientist whose name is Aristotle. He is the father of biology. Then who is the father of botany? There is scientist whose name is Theophrastus. He is the father of botany. Then third one is the father of zoology. Again the name comes Aristotle. He is the father of zoology also. Then last one, that is father of microbiology. Very famous Antony Van Leeuwenhoek. He is the father of microbiology. Then life. आपल्याला माहित आहे 10वीला आपला जो चॅप्टर होता हेरिडिटी अँड इव्होल्यूशन, त्यामध्ये आपल्याला झालेलं आहे की लाईफ वॉज ओरिजिनेटेड अबाउट 3.5 to 3.6 बिलियन इयर्स ॲगो. 35 ते 36 कोटी वर्षापूर्वी लाईफ अस्तित्वात आली असं मानलं जातं. लाईफ काय आहे तर इट इज अ युनिक अँड कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन of ions and molecules. आणखीन लाईफ बद्दल काय सांगता येतं तर बोथ
the living and non-living दोन्ही पण things are made of common elements like कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन एक्सेट्रा. लिव्हिंग थिंग पण त्यापासूनच बनलेला आहे, नॉन लिव्हिंग थिंग पण त्यापासूनच बनलेला आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, देयर इज अ सायंटिस्ट हुज नेम इज हक्सले. He considered protoplasm as the physical basis of life. प्रोटोप्लाझमला हक्सले या सायंटिस्टनं फिजिकल बेसिस असं म्हटलं. हक्सलेचं असं म्हणणं होतं की एखाद्या लाईफमध्ये ज्या काही प्रोसेसेस होतात, ज्या काही रिएक्शन होतात, दॅट रिएक्शन्स आर टेकिंग प्लेस इनसाइड दी प्रोटोप्लाझम. दॅट्स वाय इट इज कन्सिडर्ड ॲज फिजिकल बेसिस. हा एकदा नीटला येऊन गेलेला क्वेश्चन आहे. दे एकदा रिपीट करूया बघा. व्हॉट इज बायोलॉजी? इट इज द स्टोरी ऑफ लाईफ ऑन अर्थ. Biology is also defined as the study of life and life processes, and finally it is the study of living things. Then father of biology Aristotle, father of botany Theophrastus, father of zoology Aristotle again, father of microbiology Antony van Leeuwenhoek. Then what is life? Life was originated about 3.5 to 3.6 billion years ago. 35 ते 36 कोटी वर्षापूर्वी लाईफ अस्तित्वात आली असावी. देन लाईफ काय आहे? तर इट इज द युनिक अँड कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन ऑफ आयन्स अँड मॉलिक्युल्स. बोथ लिव्हिंग ॲज वेल एज नॉन लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ एलिमेंट्स लाईक CHON. अँड फायनली देर इज अ सायंटिस्ट हुज नेम इज हक्सले. ही कन्सिडर्ड प्रोटोप्लाझम ॲज द फिजिकल बेसिस ऑफ लाईफ. देन आता नक्की लिव्हिंग म्हणजे कोण आणि नॉन लिव्हिंग म्हणजे कोण, किंवा सोप्या भाषेत बोलायला गेलो तर नक्की सजीव कोण आणि निर्जीव कोण यात आपण बघणार आहे. नक्की लिव्हिंग कुणाला म्हणायचं? काहीतरी कॅरेक्टरिस्टिक असतील की ज्या त्याच्याकडे असल्या की त्याला आपण लिव्हिंग म्हणू शकतो. म्हणून आपण आता आपला पॉईंट मेन्शन करणार आहे. दॅट इज कॅरेक्टरिस्टिक्स of living किंवा लिव्हिंग थिंग किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ असं म्हटलं तरी चालतं. लिव्हिंग थिंग म्हटलं तरी बरोबर, लाईफ म्हटलं तरी बरोबर. पहिली कॅरेक्टरिस्टिक, तर कुठलाही जर लिव्हिंग थिंग असेल तर त्याला डेफिनाइट साईज असते आणि डेफिनाइट शेप असतो. म्हणजे काय? समजा मी ह्युमन बिंग विचारात घेतला तर एक डेफिनाइट स्ट्रक्चर माझ्या डोक्यात येतं. मी जर ट्री असं म्हटलं तर लगेच माझ्या डोक्यात एक डायग्राम येते. म्हणून आपण असं म्हणतोय की लिव्हिंग थिंगला डेफिनाइट साईज आणि शेप असतो. म्हणून आपण असं इथं मेन्शन करणार आहोत की जर लिव्हिंग असेल तर दे आर हॅव्हिंग साईज अँड शेप which is nothing but they are called morphous. आणि जर तो नॉन लिव्हिंग असेल तर त्याला जनरली साईज आणि शेप ठरलेली नसते, त्यामुळे आपण त्याला म्हणणार आहे ॲमॉर्फस. डेफिनाइट साईज शेप आहे म्हणून मॉर्फस, आणि डेफिनाइट साईज शेप नाही म्हणून त्याला आपण म्हणणार आहे ॲमॉर्फस. लिव्हिंग थिंगची दुसरी कॅरेक्टरिस्टिक आहे दॅट इज ग्रोथ. इनक्रीज इन मास किंवा इनक्रीज इन नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल इज कॉल्ड ग्रोथ. ग्रोथ दोन प्रकारच्या असतात बघा. एक पहिली ग्रोथ असते दॅट इज फ्रॉम इनसाइड, आणि दुसरी ग्रोथ असते दॅट इज फ्रॉम
आउटसाइड. म्हणजे जसं की आपण म्हटलो तर आपलं शरीर जे आहे ते आतून वाढत जातं. पण जर आपण एखादा डोंगर म्हटलो किंवा एखादी टेकडी म्हटलो तर ती जर वाढत असेल तर त्याच्यावरती डिपॉझिशन होत जातं मटेरियलचं आणि मग त्याची साईज वाढत जाते. म्हणून ग्रोथ दोन प्रकारचे असतात, एक फ्रॉम इनसाइड आणि दुसरी फ्रॉम आउटसाइड. ग्रोथ जर इनसाइड झाली तर त्या ग्रोथला म्हटलं जातं ऑर्गॅनिक ग्रोथ. हे एक लक्षात असू द्या. देन ग्रोथ आणखीन दोन प्रकारची असते. एक त्याला आपण म्हणणार आहे डिटर्मिनंट ग्रोथ किंवा त्यालाच दुसरा वर्ड आहे लिमिटेड ग्रोथ. आणि दुसरी ग्रोथ असते तिला आपण म्हणणार आहे इनडिटर्मिनंट ग्रोथ. तिलाच आपण म्हणू शकतो अनलिमिटेड ग्रोथ. डिटर्मिनंट ग्रोथ कुणामध्ये बघायला मिळते? ऑब्वियसली ॲनिमल मध्ये बघायला मिळते. अनलिमिटेड ग्रोथ कुणामध्ये बघायला मिळते? प्लांटमध्ये. असा एकदा नीटला ऑब्जेक्टिव्ह येऊन गेलेला आहे की सेल डिव्हिजन इन ॲनिमल ऑकर्स अप टू डॅश 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 अँड इन प्लांट ऑकर्स अप टू. तर असं आहे बघा, ॲनिमलमध्ये सेल डिव्हिजन लाईफच्या एका सर्टन स्टेजपर्यंतच होतं, त्यानंतर होत नाही. प्लांटमध्ये मात्र सेल डिव्हिजन थ्रूआउट दी लाईफ होतं. म्हणजे ॲनिमलमध्ये शब्द येणार अप टू सर्टन एज आणि प्लांटमध्ये शब्द येणार थ्रूआउट दी लाईफ स्पॅन. देन एक व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट नोट करून घेऊया. इट इज बोथ increase in mass and increase in number of individuals. Are the twin characteristics of growth. तुम्ही जर प्रिव्हियस क्वेश्चन जर बघितले नीटचे तर एकदा हा क्वेश्चन येऊन गेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर दी ट्विन कॅरेक्टरिस्टिक ऑफ ग्रोथ. त्यामध्ये मग जे चार ऑप्शन असतात ABCD, त्यामध्ये हा ऑप्शन असतो इन्क्रीज इन मास अँड इन्क्रीज इन नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आर दी ट्विन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रोथ. कारण लोअर ऑर्गॅनिझममध्ये इन्क्रीज इन नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजेच त्यांची ग्रोथ झाली असं आपण म्हणतो. बॅक्टेरिया एकाचे 2 झाले, 2चे 4 झाले किंवा 4चे 8 झाले तर आपण म्हणतो की त्यांची काय झाली? ग्रोथ झाली. म्हणून लोअर ऑर्गॅनिझममध्ये इन्क्रीज इन नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल आणि आपल्यामध्ये बोलायला गेलो तर इन्क्रीज इन मास म्हणजे ग्रोथ आहे. दे तिसरी कॅरेक्टरिस्टिक आपण असं सांगू शकतो की जी लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये बघायला मिळते त्या कॅरेक्टरिस्टिकला आपण म्हणणार आहे रिप्रोडक्शन. प्रत्येक लिव्हिंग बिंग रिप्रोड्यूस होतो असं म्हणतो आपण. रिप्रोडक्शन दोन प्रकारचं असतं. ऑब्वियसली त्यातले एक आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन ज्यामध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्व होतात आणि दुसरं आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन ज्यामध्ये गॅमेट इन्व्हॉल्व होत नाहीत. मग सेक्शुअल रिप्रोडक्शननं जे इंडिव्हिज्युअल तयार होतात त्यांना आपण म्हणतो ऑफस्प्रिंग्स आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनने जे इंडिव्हिज्युअल तयार होतात त्यांना आपण म्हणतो क्लोन्स. असं का? बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शननं जे इंडिव्हिज्युअल तयार होतात ते त्यांच्या पॅरेंटची एक्झॅक्ट कॉपी असतात जसेच्या तसे. पण सेक्शुअल रिप्रोडक्शननं जे ऑर्गॅनिझम तयार होतात ते त्यांच्या पॅरेंटची एक्झॅक्ट कॉपी नसतात. त्याच्यामध्ये त्याच्या पॅरेंटचे काही कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतात पण पॅरेंट व्यतिरिक्त सुद्धा वेगळे असे कॅरेक्टर त्याच्याकडे बघायला मिळतात. म्हणून सेक्शुअल रिप्रोडक्शननं जो तयार होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे ऑफस्प्रिंग आणि असेक्शुअल रिप्रोडक्शननं जो तयार होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे क्लोन्स. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ॲक्च्युली आपल्याला 12वीला चॅप्टरच आहे रिप्रोडक्शन म्हणून, त्यामध्ये आपण हे इलुस्ट्रेटिव्हली शिकणार आहे. पण एकदा नीटला हा क्वेश्चन येऊन गेला आहे त्यामुळे थोडंसं फक्त माहीत असावं की बाबा रिप्रोडक्शनचे बरेचसे प्रकार आहेत. ॲज वी नो असेक्शुअल रिप्रोडक्शन फ्रॅगमेंटेशन होतं,
त्याच्यानंतर स्पोर फॉर्मेशन होतं, फंगायमध्ये होतं, हे स्पायरोगायरामध्ये होतं. त्याच्यानंतर हायड्रामध्ये होतं, ते बडिंग म्हणतो आपण त्याला, बरोबर. त्याच्यानंतर फिशन हाही रिप्रोडक्शनचा एक प्रकार आहे, बरोबर. त्याच्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन हाही रिप्रोडक्शनचा एक प्रकार आहे, प्रोपोगेशन म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. मग असे वेगवेगळे असेक्शुअल रिप्रोडक्शनचे प्रकार आहेत. आपण 12th मध्ये बघणार आहे. क्वेश्चन नीटला असं विचारला होता की एका कॉलममध्ये हे सगळी नावं होती, फ्रॅगमेंटेशन, स्पोर फॉर्मेशन, बडिंग, फिशन, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन, आणि दुसऱ्या कॉलममध्ये ऑर्गॅनिझमची नावं होती, म्हणजे हायड्रा असेल, पॅरामोइशियम असेल, अमिबा असेल किंवा फंगाय असेल, सायकॉन असेल. देन त्याच्यामध्ये कुठलं रिप्रोडक्शन होतं, मॅच दी फॉलोविंग असा तो क्वेश्चन होता. हे झाला तिसरा आपला पार्ट, दॅट इज रिप्रोडक्शन. वास्तविक आपण बोलायला गेलो तर प्रत्येक लिव्हिंग बिंग रिप्रोड्यूस होतो असं आपण म्हणतो, पण तरी पण एक्सेप्शन आपल्याला माहीत आहेत की देर आर सर्टन एक्सेप्शन्स. इनफर्टाईल बीज, हनी बी, आहे की नाही. देन आणखीन इनफर्टाईल कपल असंही होऊ शकतं, त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही. त्यामुळं ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे रिप्रोडक्शन, याला एक्सेप्शन मात्र आहे. त्याच्यानंतर आपण लिव्हिंग थिंगमध्ये आणखीन काय कॅरेक्टरिस्टिक सांगू शकतो, तर लिव्हिंग थिंगमध्ये आणखीन एक आपल्याला कॅरेक्टरिस्टिक बघायला मिळते, दॅट इज ऑर्गनायझेशन, ज्याला आपण सिम्पली सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणतो. आपण असं शिकलोय बघा की तुम्ही 10th मध्ये हे बघितलेलं पण आहे की स्मॉलर इलेमेंट आयन एकत्र येऊन पहिल्यांदा तयार होतं एखादा मॉलिक्यूल. त्या मॉलिक्यूलपासून तयार होते सेल, सेलपासून तयार होते टिश्यू, टिश्यूपासून तयार होतो ऑर्गन, ऑर्गनपासून तयार होते ऑर्गन सिस्टम, आणि ऑर्गन सिस्टमपासून मग पुढे तयार होतो एक इंडिव्हिज्युअल. तुम्ही कुठलाही लिव्हिंग बिंग जर घेतला तर या सेल्युलर ऑर्गनायझेशनमध्ये तो बघायला मिळतो. भले तो युनिसेल्युलर असो किंवा सेल्स एकत्र येऊन एखादी टिश्यू तयार झालेली असो, किंवा टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन, ऑर्गन्स एकत्र येऊन ऑर्गन सिस्टम, जे की आपल्यामध्ये बघायला मिळतं. पण तुम्हाला प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये अशी ऑर्गनायझेशन ही बघायला मिळणार. ह्या होत्या लिव्हिंग थिंगच्या 4 वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स. त्यातली पहिली बघितली आपण डेफिनाइट साईज आणि शेप, त्याच्यानंतर दुसरी बघितली ग्रोथ, तिसरी बघितली रिप्रोडक्शन, आणि चौथं बघितलं पण ऑर्गनायझेशन.